श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, 28 फेब्रुवारी हा दिवस आपण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो आणि त्या अनुषंगानं हा दिवस का साजरा करायचा, त्याचं काय महत्व आहे, ही सगळी माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये विज्ञान प्रसार अधिकारी एनसीआरए म्हणजे राष्ट्रीय खगोल भौतिकी केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR यांचे वरिष्ठ प्रमुख अधिकारी आणि विज्ञान प्रसार अधिकारी डॉक्टर JK सोळंकी सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर JK सोळंकी सर हे गेली 30 वर्ष विविध व्याख्यानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देत आहेत. विशेषतः विज्ञान प्रसार आणि वैज्ञानिक विषय जागरूकता करण्यासाठी आणि GMRTला लोकाभिमुख करण्यासाठी. आणि आज आपण 28 फेब्रुवारीचा जो विज्ञान दिन आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याबद्दल आज आपण सरांकडनं काही माहिती जाणून घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जे म्हणतो नेहमी, तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि आजच्या घडीला, आजच्या जीवनामध्ये तो कसा काय महत्वाचा ठरतो? सर नमस्कार. आपण जेव्हा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आज आपण बातचीत करत आहोत आणि त्या दृष्टीनं भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि तो कसा असायला हवा आणि त्याचं महत्व किती, या विषयावरती बोलत असताना दोन गोष्टी मला जाणवतात. मी ग्रामीण भागातनं, गरिबीतनं ह्या सगळ्या गोष्टीवर आल्यानंतर एक प्रकर्षानं जाणवलं की जर मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका कसा जागृत करायचा, तर त्यांना त्या सुरुवातीला विषय की आपल्या शाळांमध्ये विज्ञान हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवला जात असताना पण तो फक्त पठडीतला विषय होत गेला, तो क्लिष्ट विषय होत गेला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे कल कमी झाला. मी याच विषयावरती काम करताना असं विचारलं की विज्ञान जर का सोप्या भाषेत समजून सांगितलं आणि अनेक अशा गोष्टी आहेत आपल्याकडे की त्या जर का त्यांच्या मागची वैचारिक संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितली तर तो विचार त्यांच्या समोर जर का गेला तर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस ते मदत होईल. आणि म्हणून मी त्याची सुरुवातीला वैज्ञानिक दृष्टिकोनची फोड करताना त्यातला जो शब्द आहे विज्ञान, त्याच्याबद्दल असं बोलत असतो की विज्ञान म्हणजे कुठल्याही ज्ञानाची विचारपूर्वक केलेली मांडणी. याचा अर्थ जे समोर आलंय ते स्वीकारायचं नाही, तर त्याच्यावरती विचार मंथन करायचं, त्याच्यावरती प्रश्न विचारून त्याच्यातली अधिक माहिती घ्यायची आणि मग आपण विचार करूया की तो ज्ञान ते जे आहे त्याला विज्ञान मानू. आणि तशा प्रत्येक गोष्टीतनं की आपण तो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अगदी साधी उदाहरणं घरची घेता येतील की आपली आई किंवा आजी जेव्हा ती घर स्वच्छ करते, ती झाडून घेते, केरसुनी वापरते. तर केरसुनी सुरुवातीला अशी होती की पॅरेटो प्रिन्सिपल जे आज आपण शिकवतो की तिचा खूप छोटा दांडा आहे आणि झाडाचा खालचा जो स्पॅन आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे कमी कष्टामध्ये जास्त कसं काय काम केलं जाऊ शकतं हे मुलांना माहित नाही. मुलांना फक्त माहिती आहे की आपण स्वच्छता करतोय, पण त्याच्या मागचा जर का एक दृष्टिकोन घेतला की अरे असं झाडल्याने काय काय मला वैज्ञानिक फायदे होते, तर मी एका कमी शक्तीमध्ये जास्त काम करतोय, माझ्या शरीराची जास्त चांगली हालचाल होते, मला वेगवेगळ्या प्रकारे काम करताना सुसह्य होतंय. अशा प्रकारची छोटी छोटी उदाहरणं मी दिल्यानंतर असं लक्षात आलं की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं म्हणजे खूप मोठं काय असं प्रगल्भ ज्ञान वगैरे सांगण्याची गरज नाही. की जे जे छोटे छोटे प्रयोग आहेत, ज्या ज्या छोट्या गोष्टी दिवसात त्यांना दिसत आहेत, कुठेतरी समोर त्या निरीक्षण करतायत, त्या प्रत्येकामध्ये एक वैचारिक दृष्टिकोन जागृत करायचा की ते त्यातलं ज्ञान काय, तिची विचाराची मांडणी करणं हा ठेवायचा. तो महत्वाचा अशासाठी आहे की इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. त्या समस्येवर समाधान करण्यासाठी तुमची वैचारिक जी संकल्पना आहे किंवा वैचारिक प्रगल्भता आहे ती खूप मोठी असली पाहिजे. आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विचारांना पुढे नेण्यासाठी मदत करतो. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणं, त्याचबरोबर ती प्रत्येक प्रश्न असेल, प्रत्येक समस्या असेल, प्रत्येक ज्ञान असेल, त्याचा उहापोह वैचारिक दृष्टीने करणं, हे गोष्टी आज खूप महत्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे सर की वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक विचार करण्याचा भाग आहे असं आपण म्हणूया. तसं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा नेमकं काय काय केलं पाहिजे? आजचं खूप उत्तम उदाहरण असं तुम्हाला सांगता येईल की आजकाल सगळेच पालक मुलांना मोबाईलच्या एका गराट्यात घेऊन जात आहेत, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी हा खरं म्हणजे थोडासा तोट्याचा विषय असू शकतो. मुलांना तुम्ही मोठी मोठी प्रेक्षणीय
प्रेक्षणीय स्थळं दाखवून त्यातली माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर ती माहिती घेताना मुलांना प्रश्न विचारण्याची एक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये विकसित केली पाहिजे. मुलांनी जे जे प्रश्न विचारलेत ते पालकांनी त्यांची उत्तरं त्यांना माहिती असली ती सत्य स्वरूपात वास्तविक आणि तथ्यामध्ये द्यायला पाहिजे. जर का ती पालकांना माहीत नसतील तर अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना एका तज्ज्ञ माणसाकडे घेऊन त्याची उत्तरं शोधली गेली पाहिजेत. जर ही चिकित्सक वृत्ती मुलांमध्ये आपण केली तर पहिल्यांदा पालकांचा हाच दृष्टिकोन आहे की जे आलेलं त्यांच्यासमोर मोबाईलमधनं ज्ञान आहे किंवा पुस्तकातलं ज्ञान आहे त्या मुलांना वाचून गेल्यानंतर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती की हे असं आहे का. म्हणजे मी तुम्हाला साधारण एक उदाहरण सांगतो. सर सी.व्ही. रामन की ज्यांच्या नावाने आपण राष्ट्रीय विज्ञान दिन, बोटीतनं प्रवास करताना समुद्राचं पाणी निळं का आहे आणि आकाश निळं का दिसतंय, ह्या साध्या साध्या प्रश्नामध्ये त्यांना पुढचा प्रकल्प समजला उद्मला आणि एका छोट्याशा 300-350 रुपयाचं उपकरण तयार करून त्याने प्रकाशाचं पृथक्करण, स्कॅटरिंग ऑफ लाईटचा त्यासारखा एक प्रयोग केला आणि त्याला नोबेल मिळालं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विज्ञानाला तुम्हाला फारसं खर्च लागत नाही. फक्त तुमच्यामध्ये एक जिज्ञासा पाहिजे प्रश्न विचारायची आणि त्या प्रश्नाची उकल स्वतः पालक, शिक्षक किंवा तज्ज्ञ लोकांच्याकडनं करून घेण्यासाठी ती खूप गरजेची आहे. सर, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी जी शास्त्रीय किंवा वैज्ञानिक प्रदर्शनं राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त किंवा अन्यही वर्षभरामध्ये होत असतात ठिकठिकाणी, तर याचा खरंच लाभ होतो का अशा पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी, आणि तो होत असेल तर तो कसा? खरं म्हणजे हा खूप आहे ना आवश्यक अशी बाब आहे. विज्ञान प्रदर्शनं जी शालेय विद्यार्थी आहेत, कॉलेजमधले विद्यार्थी आहेत त्यांनी ती करायला हवीत. कारण काय की ज्या संकल्पना त्यांनी त्या पुस्तकात शिकलेल्या असतात, जे नियम्स आहेत, सिद्धांत आहेत, त्याचं प्रयोगमध्ये रूपांतर करणं, एक वर्किंग मॉडेल ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये रूपांतर करणं, नुसतं रूपांतर करायचं नाही तर ते त्यांना समजेल आणि समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना समजून सांगण्याची प्रवृत्ती ही विकसित झाल्यानंतर मुळात आपण दोन गोष्टी साध्य करू शकतो की ज्या मुलांनी हा प्रकल्प तयार केला, त्याची स्वतःची संकल्पना वापरल्या, कल्पना वापरल्या, त्याच्यावरनं त्यांनी एक ते उपकरण तयार केलं, तर तो स्वतः ह्या गोष्टी शिकला की हे केल्यानंतर हा सिद्धांत सिद्ध होतोय, हा नियम सिद्ध होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो इतक्या चांगल्या भाषेत समोर आलेला जो प्रेक्षक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये तो समजून सांगतोय. म्हणजे एक स्वतःही तो विकसित होतोय, समोरच्यालाही विकसित करतो. आणि अशा प्रदर्शनामधनं आज आपले शास्त्रज्ञ घडू शकतात. आणि मी सांगितलं फक्त विज्ञान हीच एक शाखा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन घडवत नाही. तुम्ही आज कला शाखांमध्ये घ्या, प्रत्येक शाखेमध्ये घ्या, शालेय शिक्षणामध्ये तुम्ही जर का अशा अनेक शाखांमध्ये प्रयोगशीलता दाखवली तर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच वैचारिक मंथन हे विकसित दोन्हीमध्ये होईल. जो प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आहेत आणि प्रकल्प पाहणारे विद्यार्थी. आणि म्हणून ही प्रदर्शनं ही काळाची नितांत गरज आहे. आणि भारतासारख्या देशाला ज्या ठिकाणी आता विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगल्भता यायची, आपण महासत्ता होण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी नितांत आवश्यक आहे. पालकांनी या सगळ्याकडे कसं पाहावं आणि जेणेकरून मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी किंवा त्यांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी, करिअरसाठी, आपण हल्ली करिअर हा शब्द परवलीचा झालेला आहे, तर प्रत्येक गोष्टी काय फायदा आहे, भविष्यात जाऊन मी काय होणार आहे, माझा पाल्य काय होणार आहे, मुलगा मुलगी काय करणार आहे, तर या सगळ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून पाहताना पालकांनी कसं पाहावं? मुळात पहिलं अपेक्षा माझी पालकांकडनं अशी आहे की तुमच्या अपेक्षांचं ओझं तुम्ही त्या मुलांच्यावरती अजिबात लादू नका. मुलांचा कल मुलांच्या अभ्यासातनं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी अनेक उपक्रम आहेत की तुम्ही मुलांचा सगळा अभ्यास करताना त्याची शैली सांभाळा. तो घरात काय पाहतोय, कशा पाहतोय, शिक्षकांना त्याच्याबद्दल विचारा आणि त्याला जे आवडीचं आहे त्याच्यामध्ये तो खूप चांगल्या प्रकारे करतोय असं खरं म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अभिप्रेत पण आहे. ही जी घर नावाची संस्कार शाळा आहे ती खूप महत्वाची ठरते करिअरच्या दृष्टीने. तुमच्या अपेक्षा आहेत की माझ्या मुलाने डॉक्टरच व्हावं, माझ्या मुलाने इंजिनियरच व्हावं किंवा माझ्या मुलांनी हेच व्हावं, अशापेक्षा मुलांना असं तुम्ही घरातलं वातावरण द्या की तो मुलाला त्याच्या आवडीचं प्रोफेशन तो निवडेल आणि त्यात तो करिअर करेल. याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीकडे पाहताना एक वैज्ञानिक दृष्टिकोन जर ठेवला तर मुलाचं म्हणा किंवा त्या पालकांचा निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा वाढीला लागेल असंच आपल्याला म्हणायचं. सर, राष्ट्रीय विज्ञान दिन आपण दरवर्षी साजरा करतो, देशभरात साजरा केला जातो 28 फेब्रुवारीला. या विज्ञान दिनाचं थोडक्यात औचित्य आणि महत्व काय हे जर सांगितलं आपल्या श्रोत्यांना, आणि विज्ञान दिन नेमका कसा असायला हवा की म्हणजे तो कसा साजरा केला पाहिजे सर्वांनीच, म्हणजे देशवासियांनी, आणि त्याचं काही वेगळं स्वरूप असलं पाहिजे का,
याविषयी जर तुम्ही माहिती दिलीत तर खूप आवडेल. आपल्या भारतामध्ये जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो तो आतापर्यंत भारतातल्या शास्त्रज्ञांनी भारतासाठी पहिलं जे नोबेल पारितोषिक मिळालं ते सर सी व्ही रामन यांच्या प्रयोगाने 1928 साली जो रामन परिणाम झाला त्या परिणाम आहे तो त्यांचा ग्रंथ आणि पेपर प्रसिद्ध झाला आणि त्याला नंतर 1930ला नोबेल मिळालं. पण तो दिवस आजही आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो दरवर्षी 28 फेब्रुवारीला. तर राष्ट्रीय विज्ञान दिन खूप मोठ्या प्रमाणात आता भारतामध्ये साजरा केला जातो. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप तुम्ही GMRT मी 2002 पासून खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय विज्ञान दिन आपण तिथे साजरा करतो. नारायणगाव जवळ खोडद या ठिकाणी आपली GMRT जी जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आज आपण उभं केलं. म्हणजे हे मला सांगायला आवडेल की भारतीय शास्त्रज्ञांनी, भारतीय तंत्रज्ञानांनी, भारतीय अधिकारी, भारतीय मजूर, भारतीय साहित्य हे वापरून 30 वर्षापूर्वी जगातलं सर्वात मोठं संशोधन केंद्र आपण भारतामध्ये उभं केलं की ज्याचा आजही 40 ते 50% वापर परदेशी शास्त्रज्ञ, नासा, इसा यासारख्या संस्था आज आपल्या GMRTचा वापर करतायत. की जागतिक दर्जाचं संशोधन आणि जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आज भारतात निर्माण आहेत, भारतात उपलब्ध आहेत. आणि म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं अशा शास्त्रज्ञांना भेटणं, अशा संस्थांना भेटी देणं, अशा संस्थेमध्ये जे चाललेलं कार्य आहे ते केलं. आधी छोटी छोटी उदाहरणं, मी जेव्हा GMRTत हे सुरू केलं विज्ञान प्रदर्शन, लोकांना जॉग्राफीमध्ये करिअर असतं का, जिओलॉजीमध्ये करिअर असतं का, ऍग्रिकल्चरमध्ये कांदा आणि लसूण उत्पादक मध्ये काही करिअर असतं का, अशा अनेक प्रकारचे करिअर लोकांना माहीत झाले. आणि आज तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की अशी अनेक विद्यार्थी आहेत की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या शास्त्रीय प्रमाणावरती ते काम करतायत. आणि म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन हा फक्त संस्थांनीच नाही तर घरातल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटी देऊन तो साजरा केला पाहिजे, जेणेकरून नुसतं फक्त विज्ञान प्रदर्शन नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिक मंथन, विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची चिकित्सा जागृत होईल. सर, GMRT बद्दल जसं तुम्ही सांगितलं, तिथे जर जायचं असेल आणि तिथली माहिती करून घ्यायची असेल विद्यार्थ्यांना तर असं काही विशिष्ट दिवस ठेवलेत का? GMRTचं जे विज्ञान प्रदर्शन आहे ते 28 फेब्रुवारी आणि आपण अजून एक दिवस असतो म्हणजे यावर्षी 1 मार्च, 2 दिवस आहेत. आपल्या GMRTचे हे 2 दिवस असेच आहेत की त्या दिवशी GMRTच्या तांत्रिक प्रणाली आणि वैज्ञानिक प्रणाली खूप मोठ्या प्रमाणात विस्तृतपणे समजावून सांगितले जातात आणि हे 2 दिवस उपलब्ध असतात. त्याचबरोबर ती जवळपास 70 ते 80 शाळा, 50 ते 60 महाविद्यालय, 20 ते 22 संस्था आमच्याबरोबर GMRT खोडद या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होतात. आणि म्हणून की आपण GMRT विज्ञान प्रदर्शनाला नक्की भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला अनेक उपक्रमाविषयी, अनेक वैज्ञानिक उपक्रमाविषयी माहिती मिळेल. आणि GMRT सुद्धा आपण GMRT आपल्या ज्ञानाच्या जोरावरती आज जागतिक दर्जाचे जे आंतरराष्ट्रीय मेगा सायन्स प्रकल्प आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग केलेला आहे. आणि यातली जे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणाली आहे ते जग वापरतंय. आणि म्हणून या प्रकारे विज्ञानासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू नव्हे तर हे दोन्ही मिळून एकच आहे. ह्या गोष्टीतनं हे प्रदर्शन तुम्हाला खूप काही माहिती देऊन जाईल. सर, नवीन शैक्षणिक धोरण NEP आलेलं आहे. NEP विषयी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी यांचा कसा संबंध आहे एवढं सांगा. जर तुम्ही आता नवीन शैक्षणिक धोरणमध्ये बघितलं असेल तर पहिलं जसं 10+2 किंवा 10+2 10वी-12वी असं होतं. आता जे नवीन मॉडेल आलंय तर 5, 3, 3 आणि 4 हा जो फॉर्म्युला आहे तो नवीन शैक्षणिक धोरणाचा अविभाज्य भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मातृभाषेतून शिक्षण द्यायचंय. त्याचबरोबर ती तुम्हाला जे उपकरणावर आधारित जे शिक्षण आहे, यापूर्वी आपण फक्त टेक्स्ट बुक वाचत होतो, पाठ्यपुस्तकं, आता शिक्षकांमध्ये सुद्धा हे बंधनकारक केलंय की तुम्ही उपक्रमशील शिक्षक असायला हवं, उपक्रमशील तुम्ही प्राध्यापक असायला हवं, जेणेकरून ह्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी होईल. की राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवा, विज्ञानावरची त्यांची श्रद्धा वाढवा, मूलभूत विज्ञानाकडे गणित, भूगोल, रसायन जे काय आहे ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर भारताचं भविष्य उज्ज्वल नक्की आहे. खूपच छान वैज्ञानिक आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनाला वाढवणारी अशी माहिती आज आपण आणि आपल्या श्रोत्यांनी जाणून घेतली. सर, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणी पुणेच्या वृत्त विभागामार्फत आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.